NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। रौनक बाजारमध्ये महिलांची खरेदीची धूम, सुरक्षिततेसह उत्साहाचे वातावरण। सरस प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामीण महिलांच्या उद्यमशीलतेला चालना। नवापूर MIDC मध्ये बनावट तूप कारखान्यावर धाड, 1,46,00,000चा मुद्देमाल जप्त। सणांच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात शांतता बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा। आता सविस्तर बातम्या। नंदुरबार शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचा आवडता रौनक बाजार उत्साहात सुरू झाला आहे। येथे महिलांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे। खरेदीसोबतच सुरक्षित आणि आनंददायी वातावरणाचा अनुभव देणारा हा बाजार महिलांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे। या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण व्यवस्थापन महिलांसाठी सुरक्षित ठेवण्यात आले असून केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो, त्यामुळे कोणत्याही संकोचाशिवाय खरेदी करता येत असल्याने शहरासह परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। रौनक बाजारमध्ये सर्व धर्मीय व्यापाऱ्यांचा सहभाग असून विविध पेहराव, दागिने, सौंदर्य प्रसाधने आणि घरगुती वस्तूंची मोठी रेंज येथे उपलब्ध आहे। त्यामुळे हा बाजार केवळ खरेदीचे ठिकाण न राहता सामाजिक एकता आणि बांधुभावाचे प्रतीक बनला आहे। NDT न्यूजसाठी अल्ताफ शेख, नंदुरबार। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमास गंगोत्री फाउंडेशनच्या संचालिका प्रीती अभिजित पाटील यांनी सहकारी भगिनींसह भेट देत सहभाग नोंदवला। यावेळी त्यांनी ग्रामीण महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार, आकर्षक व उपयुक्त उत्पादनांची सखोल पाहणी केली। महिलांचे कौशल्य, परिश्रम आणि उद्यमशीलतेचे त्यांनी मनापासून कौतुक केले। ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी या प्रयत्नांचे स्वागत केले। तसेच महिला बचत गटांच्या व्यवसाय वृद्धीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या नवापूर MIDC परिसरात सुरू असलेल्या बनावट तूप निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकत मोठा भांडाफोड केला। कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। छाप्यादरम्यान पाम तेल, वनस्पती तूप, रासायनिक पदार्थ व फ्लेवरचा वापर करून गायीच्या तुपासारखा रंग व वास तयार करून बनावट तूप तयार केले जात असल्याचे उघड झाले। या ठिकाणाहून तूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री, सिलेंडर आदींसह सुमारे 1,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासात हे बनावट तूप ओरिया काऊ घी, शुभ प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी आणि राधाकृष्ण काऊ घी या नावाने पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे समोर आले आहे। या कारवाई दरम्यान राकेशभाई ईश्वरभाई भारतीय, राहणार सुरत हा संशयित आढळून आला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार व इतर सहभागींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। येणाऱ्या सामाजिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी DYSP दत्ता पवार, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, महावितरणचे अधिकारी तसेच विविध समाजांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीत आगामी सण उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। शहरातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले। कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन दिले, तर लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली। या बैठकीमुळे सण शांततेत व यशस्वीरित्या पार पडतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला।
NDT न्यूजसाठी अल्ताफ शेख, शहादा.